बातमी आहे हातकणंगले मतदारसंघासंदर्भातली। माहितीमध्ये हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात। आमदार विनय कोरेंसह संजय पाटील येड्रावकर यांच्या नावाची चर्चा आहे। संजय पाटील येड्रावकर हे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकरांचे बंधू आहेत। संजय पाटील येड्रावकरांचं नाव अचानक चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। धैर्यशील मानेंबद्दल नाराजीचा सुरू असल्यानं नव्या नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। भूषण, आपल्याला माहित आहे हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे ही जागा भाजपकडे यावी अशी देखील मागणी जी आहे ती भाजप पदाधिकाऱ्यांकडून केली जाते। मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघतोय महायुतीकडून विनय कोरे यांना या सगळ्या आता मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे। मात्र विनय कोरे यांनी याबाबत फारसा रस दाखवलेला नाही, त्यामुळे पुढचा चेहरा कोण याबाबतची चर्चा सुरू असताना संजय पाटील येड्रावकर यांचं नाव आता समोर येते आणि संजय पाटील येड्रावकर यांचं नाव समोर येत असताना त्याला जातीय समीकरणांची देखील जोड आहे ती दिली जाते। आपण जर विचार केला तर इचलकरंजी जयसिंगपूर शिरोळ हा जो भाग आहे त्यामध्ये जैन आणि लिंगायत समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावर राजू शेट्टी यांच्या मागे या आधी देखील राहिलेला आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा तशा पद्धतीची परिस्थिती होऊ नये यासाठी राजेंद्र पाटील येड्रावकर किंवा संजय पाटील येड्रावकर यांच्या मागे देखील हा समाज आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे ही देखील जातीय समीकरण संजय पाटील येड्रावकर यांच्या उमेदवारीच्या मागे आहेत ती लावली जात आहेत। तर दुसरीकडे विनय कोरे देखील या सगळ्यावर फारशी रस त्यांनी दाखवलेला, त्यामुळे दुसरा उमेदवार आला तर ते देखील मोठ्या ताकदीने मदत करतील अशा पद्धतीची देखील चर्चा आहे। त्यामुळे ही संजय पाटील यांच्या नावाची चर्चा अचानकपणे समोर आली। विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। जे काही अपक्ष उमेदवार आहेत ज्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्यांना या सगळ्या उमेदवारीच्या चर्चेमध्ये सामावून घेतलं जात नसल्याची, त्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार आहे ती केलेली होती आणि या तक्रारीनंतर आता या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे अनेकांच्या भुवया आहेत त्या उंचवल्याचं पाहायला मिळतंय। सरप्राईज एलिमेंट म्हणून संजय पाटील येड्रावकर यांचं नाव आहे ते समोर येते। आता ह्या सगळ्या नावावर शिक्कामोर्तब होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्यावर सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।